काय होतंय आता हो अगं बाया आला वय मला वाटलं कुठं वारीलाच गेला बिला होता काय की. हा बघा तुम्हाला सांगते एक तर ह्या तरी इथं राहतील नाहीतर मी तरी इथं राहील. आता काय करावं माझ्या समोर. समोर म्हणजे लाज वाटते का तिला? ह्या तरी इथं राहत्याला आणि मी तरी राहील. हिला लग्न करून कशासाठी आणली? ही तर माझी आई आहे जन्मदात्री. सारखं असंच वय ह्या तरी राहत्याला नाही तर मी तरी राहत्याला परपंच का असंच करायचा का? सांगा बरं तुम्ही. अहो काय मग बघ, तुझ्या तिला लावलंय वय त्याला त्यांना तवा का ती म्हणली जावा गबाळ गुंडळून म्हणून मारताय तिला तावा तावाने. मारताय तिला तावा तावाने. तिला बोलताना तुमचं तापायचं काम आहे. तुम्ही बघत बसलाय नुसतं. म्हणजे माझ्या आईला काय दाबताय? तुमच्या आईला तुम्हाला दापा येत नाही वे? अगं माझ्या आईला काय दापू? तुम्ही जर असं तुझी आईच अशी सांगत असेल ना तुला तू अशीच वागणार आयुष्यभर. माझी आई नाही सांगत काय, तुमची आई काय शिकवते ती बघा आधी. अगं गप. आई म्हणजे माझी लक्ष्मी माझी हे या जन्मदाती आई. तुम्हाला एकच सांगते तुमच्या आई तर राहील नाही तर मी तर इथं राहील नाही तर मी माझं जीवाचं काय बी बरं वाईट करीन नाही तर औषध पिते मी जाऊन होय. तर फासबीस घेते. जीवाचं बरं वाईट करते एकदाची करच आणि तू नको औषध पिऊ. मीच तुला पाचतो आज औषध आणि मी संगत आणलंय. हो बाई. बघ 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 जावायचा तोरा तुझ्या देखत असं करतोय म्हणलं तुझ्या मागं तोरा? असं सांग. अगं असू दे धर. काय होतंय? आता हो हा बघ अहो, त्या असं सासूमुळं काय? असं होतंय बघ. हा, पिऊन दे की. हाय का? माझ्या पोरीला पाहता काय मग हा की संस्कार आहेत काय माझं तुझ्यावर? हा सुनावर सोन्यासारख्या सुनावर हात उघड तू. ती घरची लक्ष्मी आहे की. तुला वाटतंय का काय जीवाला थोडं तरी? होय ना? हा बघितलं बघितलं का चुकलं सासूबाई मामी? माझं. बघितलं का माझ्यापेक्षा हिच्यावर प्रेम करते आई. माफ करा मला. मी सुद्धा या लेकीच्या संसारात डवळ नको अहो त्या करायला दिलवालेला तुम्ही काय सांगितलं म्हणून एवढं प्रकरण वाढलं. ते दिलवाले सांगत होता मला त्यांनी त्याच्यापाशी हे सांगितलं त्याच्यापाशी ती सांगितलं म्हणून. अगं त्या दिलवाल्याला तर का नाही ती मला पण सांगत होता पण त्याला या सारखं मला वर्षातच तुमची खर्च सासू अशी वहिनी तुमची सासू तसं सारखं दिलवालं माझं कान भरवत असतो. नाही नाही जावा पाहुणं माझी आज चूक मला कळाली हो. मग तुम्ही बी तुम्हाला बी मी आईप्रमाणे मानतो. तुम्हाला हाय असं मी सांभाळू शकतो. माझ्या आईला जसं सांभाळतोय तसं तुम्हाला सांभाळील पण अशा यत्न नाही हो. हिने फोन केला की तुम्ही यायचं आणि उगाच सासूबाई माझं तुमची माफी मागते. तुमच्या आईला लय बोलले मी. हो का जावाय पाहुणं मी आता सुधारली. मला माझी चूक कळली पण मला असं सांगायचंय सगळ्या आया बहिणींना की ती त्यांनी त्यांच्या लेकींच्या परपंचात अजिबात ढवळाढवळ करू नये बघा आणि त्यांना सुखाने नांदू द्यावावं. बरोबर आहे बरोबर आहे. चुकलं माझं बरं का हो. चला लेक राहावं म्हणतोय तर बर का ऐका चला आधी वाईस दिलवाल्याचं मिटवून येऊ आणि मग माघारी येऊ घरी. चला बरं बरं चला चला. हे दिलवाले दिलवाले आला ना. या बाहेर साहेब या. अरे वा काय बाजना ना सहकुटुंब सहपरिवार हो कपडे शिवायला हो काय कार्यक्रम काढला काय? या की हा? इकडं. आता काय काय सांगितलं आमच्या आईला बायकोला तेवढं सांगा मला. कुणी काय सांगितलं? तुम्ही सांगितलं माझ्या सासूबद्दल माझं कान भरावलं म्हणून आमचं घर मोडलं का नाही ते बिनकामाचं. तुम्हाला बरं वाटलं का आमचा संसार मोडून? अहो वहिनी तुम्ही जे म्हणलं तेच सांगितलं मी. असं मी काय म्हणलं? आता तुम्ही तर माझ्या सासूबद्दल माझं कान भरावलं. काय म्हणला काय म्हणला काय म्हणला काय सांगितलं? नाना नाना थांब म्हणजे मारू नको. दिलवाले तू माझ्या लेखासारखा आहे. मी तुला सांगितलं होतं का ना तू आमच्या घरात भांडण लावायचा प्रयत्न करू नको बाबा. समजून सांग. खरं बोलायचं काय असेल ते खरं. अरे आज माझ्या गावच्या सरपंचाकडे तू सरपंचाचा परपंच उद्ध्वस्त करायला चालला होता. नाही बाजूला मी करायला वेगळं गेलो झालं वेगळं. मला यांची भांडणच मिटवायची होती. होय, भांडण नाही तुला उडाला पाहिजे चांगला. अरे ह्याला मी गावात सुद्धा ठेवणार नाही. बरं योगा आई साहेब माफी मागतो. चूक झाली माझ्याकडनं माफ करा. सासूच्या नवऱ्याच्या पाया पडा माझ्या. तुमच्यामुळे एवढं झालं आमच्या घरात कुटारा. हा. पटतच मारीन.
दिलवाले आता आमच्या घरात पेटवली ती पेटवली 100 बायका येते त्या असं दुसऱ्याच्या घरात बायकांच्या भांडणं लावू नको कपडे नाहीतर शिवायचे ना, कपड्यावर इथं धंदा. टाळ्यात चांगला नाही बघ तुला दिलवाले ही गोष्ट कुठपर्यंत गेली माहितीये का माझी आई पार मरणाच्या वाटवून आली बायकोला स्वतः मी औषध धरून पाजायची वेळ आली असला खेळ मला पुन्हा तुमच्यामुळे लोक संसार असं उद्ध्वस्त केलं ना आपलं बी होत असतं कवा ना कवा काहीतरी फेड इथंच आहे वर नाही फेड केल्याशिवाय वर जागा नाही तुला बर एखाद्याचं तोडायचं नसतं जोडायचं असतं दिलवाले भाऊजी सांगते. थांबा काय म्हणते? तेवढं ऐकायचं इथनं पुढं माझ्या पुरीच्या जर संसारात ढवळाढवळ केली आणि तिचं कान भरवलं तर माझ्या इतकी वाईट नाही कुणी सुद्धा काय नाही असं काय करणार नाही तुमची बी कपडे असते तर देत जावा शिवायला पण एकटे येत जावा व्यवस्थित तुमच्या गावातल्या टेलरपेक्षा भारी शिवून देईल आणि शिलाई बी कमी घेईल हा तर मला काही यायला लागलं वे चुलीत घालीन ती पण तुमच्याकडे आणायची नाही मी काय बाया निर्लज्ज माणूस आहे ही ह्यो निर्लज्जच माणूस आहे असाच माणूस आहे चला चला आपलं